आणि एक महत्त्वाची बातमी, विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सीआयडीनं हस्तगत केलेला नाही। विष्णू चाटेनं फरार असताना मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिलाय। कुठे फेकला ते आठवत नसल्याचं त्यानं सीआयडीला सांगितल्याची माहिती आहे। चाटेच्या मोबाईलवरूनच खंडणीसाठी धमकी दिली गेली होती अशी माहिती समोर येतेय। देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 5 मोबाईल जप्त करण्यात आलेत। जप्त केलेले मोबाईल प्रयोगशाळेत तपासणीसाठी आणले गेलेत। 25 दिवसापासून ताब्यात असलेल्याचा मोबाईल का सापडत नाही असा सवाल कोर्टानं उपस्थित केलाय। युक्तिवादादरम्यान केज कोर्टानं सरकारी वकिलांना हा प्रश्न केलेला आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, 25 दिवस झाले विष्णू चाटे हा पकडला गेलेला आहे, पण त्याचा मोबाईल का मिळत नाहीये? हे अपयश नेमकं कोणाचं? निश्चितच या एकूणच खंडणी प्रकरणामध्ये हाच मोबाईल अत्यंत महत्त्वाचा तपासाचा दुवा आहे आणि तोच सापडत नसल्याचं या ठिकाणी समोर आलंय। आणि विष्णू चाटेचा मोबाईल त्यांनी नाशिकमध्ये फेकून दिला असं त्यांनी तपासादरम्यान सांगितलंय। मात्र तो कुठे फेकून दिला हे आठवत नसल्याचं तो वारंवार सीआयडीच्या तपासामध्ये सांगतोय। आणि खरं तर याच मोबाईलवरनं संभाषण झालं असल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवलेला होता, जो वाल्मिक कराडशी संबंध खंडणीचा जोडतो। मात्र तो मोबाईल या ठिकाणी मिळत नसल्याची माहिती या ठिकाणी तपासादरम्यान समोर आलेली आहे। कोर्टाने तशाच प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे की का मोबाईल अजून सापडत नाही, आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा दुवा असलेला हा मोबाईल आहे आणि हा मोबाईल सापडल्यानंतरच या सगळ्यांचे धागेदोरे स्पष्ट होतील। मात्र या सगळ्यात महत्त्वाचं आहे की 5 मोबाईल हस्तगत करण्यात आलेत आणि ते फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। त्यामधनं अनेक गोष्टी स्पष्ट होतील। तो व्हिडिओ कॉल स्पष्ट होईल जो एका ग्रुपवरती केलेला होता, आणि इतर तपासादरम्यान आणखी बाबी पुढे येतील। मात्र विष्णू चाटेचा मोबाईल हा यातला अत्यंत महत्त्वाचा तपासाचा दुवा आहे आणि तो मात्र अजून सीआयडीला सापडला नसल्याचं तपासात स्पष्ट होत आहे। प्रज्ञा। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।